गुड मॉर्निंग एव्हरीवन. मायसेल्फ मनाल सर. तर आपण बघत आहोत डिप्लोमा फर्स्ट इयरमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स. या बेसिक मॅथमॅटिक्समध्ये आज आपण स्टार्ट करत आहोत युनिट नंबर 4 मेजरेशन. हा जो युनिट नंबर 4 जो आहे चॅप्टर, हा जो मेजरेशन आहे तो किती मार्क्ससाठी आहे? 8 मार्क्ससाठी आहे युनिट नंबर 4. तर यामध्ये जर बघितलं तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की मेजरेशन प्लॅन अँड सॉलिड फिगर. आता यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे काय बघायचे मेजरेशन, त्याचा एरिया आपण कशा पद्धतीनं फाइंड करतो आपल्याला हे बघायचं आहे. तर एरिया अँड परिमीटर ऑफ ऑल रेग्युलर अँड इरेग्युलर शेप. मेजरेशन ऑफ प्लॅन अँड सॉलिड फिगर, एरिया अँड perimeter ऑफ ऑल रेग्युलर अँड इरेग्युलर शेप. याच्याविषयी काय बघणार आहोत आपण? माहिती बघणार आहोत. आता त्यामध्ये जर बघितलं स्क्वेअर. आता स्क्वेअर कशाला म्हणतात की 4 साइड आर इक्वल. फॉर एक्झाम्पल ही जी फिगर आहे ती काय आहे? स्क्वेअर आहे, बरोबर. तर त्याचा एरिया, स्क्वेअरचा एरिया आपण कशा पद्धतीने फाइंड केला जातो? एस मीन्स काय? साइड. तर स्क्वेअरचा एरिया कशा पद्धतीने फाइंड केला जातो की एस स्क्वेअर मीन्स साईडचा स्क्वेअर. या पद्धतीने त्याचा एरिया आपण फाइंड करतो. तो काय झाला? त्याचा स्क्वेअरचा फॉर्म्युला झाला. आता पेरिमीटर जर बघितलं, पेरिमीटर पी, याची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची असेल, पीची व्हॅल्यू, तर पीची व्हॅल्यू आपण कशा पद्धतीनं फाइंड करू शकतो? तर पीची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करू शकतो? 4A किंवा 4S, बरोबर. या पद्धतीनं पीची व्हॅल्यू फाइंड केली जाते. या पद्धतीनं आपण स्क्वेअर आपण फाइंड केला जातो, बरोबर. त्यानंतर नेक्स्ट जो आहे तो सर्कल. आता सर्कल कशाला म्हणतात आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये व्हॉट इज मीन बाय आर आणि व्हॉट इज मीन बाय डी. आर मीन्स काय आणि डी मीन्स काय, बरोबर. आर मीन्स काय? रेडियस आणि डी मीन्स काय? डायमीटर, बरोबर. ही जो सर्कल आहे, बरोबर, डायमीटर डी इज इक्वल टू आर. जर इक्वल केली, आरला जर डबल केलं तर काय होतं? डायमीटर होतं. आणि त्या सर्कलचा एरिया आपल्याला फाइंड करायचा असेल तर एरियाचा फॉर्म्युला आहे सर्कलचा पाय आर स्क्वेअर. एरियाचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर. तो काय आहे? एरियाचा फॉर्म्युला. त्याच पद्धतीनं सर्कम्फरन्स सी, सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू काय येईल? 2πr. सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू 2πr मीन्स πd, बरोबर. 2r मीन्स काय? डी. म्हणजेच आपण πd लिहू शकतो किंवा सर्कम्फरन्स सी इज इक्वल टू काय लिहू शकतो? 2πr, बरोबर. या पद्धतीनं स्क्वेअर आणि सर्कल याच्याविषयी आपण माहिती देऊ शकतो. त्याच पद्धतीनं रेक्टँगल. रेक्टँगल मीन्स काय की अपोजिट साईड्स काय असतात? इक्वल असतात. अपोजिट साईड्स काय असतात? इक्वल असतात. त्यास काय म्हणायचं? रेक्टँगल. एल मीन्स लेंथ आणि त्याच पद्धतीनं आपल्याला काय दिली जाते? विड्थ दिली जाते. लेंथ आणि विड्थ, बरोबर. तर त्याचा जर एरिया आपल्याला फाइंड करायचा असेल तर त्याचा एरिया आपण कशा पद्धतीने फाइंड करतो? स्क्वेअर ज्या पद्धतीनं याचा स्क्वेअर लिहितो तर एरिया कशा पद्धतीने फाइंड केला जातो? एल इंटू डब्ल्यू, बरोबर. एरिया कशा पद्धतीने फाइंड केला जातो? एल इंटू डब्ल्यू. मग त्याचा
पेरिमीटर जो आपल्याला फाइंड करायचा पेरिमीटर पीची व्हॅल्यू आपण कशी फाइंड येईल. आता स्क्वेअरचा पेरिमीटर पी इज इक्वल टू काय 4s. ज्या 4 साईड त्याला मल्टिप्लाय काय होतं येसने 4ने मल्टिप्लाय केलं जातं. तर मग या रेक्टँगल याचा पेरिमीटर जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीनं फाइंड केलं तो 2l + 2w मीन्स 2 × l मीन्स लेंथ प्लस 2 × w मीन्स काय विड्थ 2l + 2w. या पद्धतीनं काय होईल रेक्टँगल आपण फाइंड केला जातो. त्यानंतर सेक्टर ऑफ सर्कल आपल्याला फाइंड करायचं. तर सेक्टर ऑफ सर्कल कशा पद्धतीनं फाइंड केलं जातं. सेक्टर ऑफ सर्कल फाइंड कशा पद्धतीने केलं जातं तर r इज इक्वल टू रेडियस बरोबर आणि थिटा इज इक्वल टू अँगल इन रेडियस. मग सेक्टर ऑफ सर्कल कशा पद्धतीने फाइंड केला जातो 1/2 थीटा r². 1/2 थीटा r². या पद्धतीनं सेक्टर ऑफ सर्कल फाइंड केला जातो. मग एरिया ऑफ लेंथ एस इज इक्वल टू काय येईल थीटा r. एरिया ऑफ लेंथ एस इज इक्वल टू काय येईल थीटा r. या पद्धतीनं सेक्टर ऑफ सर्कल फाइंड केला जातो. त्यानंतर ट्रायंगल जर बघितला तर या पद्धतीनं काय असतं ट्रायंगल असतात. तर ट्रायंगल जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर ट्रायंगल आपण कशा पद्धतीनं फाइंड केला जातो. तर ट्रायंगल फाइंड करताना कशा पद्धतीने फाइंड केला जातो बेस आणि हाईट. यामध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला काय दिलेली आहे बेस दिलेली आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला काय दिलेलं आहे हाईट दिलेली बेस आणि हाईट. आणि त्याचा जर आपल्याला एरिया जर फाइंड करायचा असेल तर ट्रायंगलचा फॉर्म्युला काय एरियाला 1/2 BH बरोबर 1/2 BH हा काय आहे ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. ए इज इक्वल टू 1/2 BH. त्याच पद्धतीने त्याचा पेरिमीटर जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर तो आपण कशा पद्धतीनं फाइंड करतो पेरिमीटर. तर तो फाइंड करण्याचं फॉर्म्युला काय आहे एक साईड काय आहे ए एक साईड बी आणि एक साईड सी. तर त्या तिन्ही साईडची काय करतो आपण बेरीज करतो बरोबर. त्याच पद्धतीने एरियाचा फॉर्म्युला काय आहे 1/2 BH बरोबर. त्यानंतर नेक्स्ट काय आहे इलिप्स. व्हॉट इज मीन बाय इलिप्स. इलिप्स मीन्स काय बरोबर आपल्याला जी फिगर दिली ती काय आहे इलिप्सची फिगर आहे. तर यामध्ये जर बघितलं व्हॉट इज मीन बाय ए मीन्स काय सेमी मेजर ॲक्सिस आणि बी मीन्स काय सेमी मायनर ॲक्सिस. या पद्धतीनं आपल्याला इलिप्स दिला आहे. तर इलिप्सचा फॉर्म्युला मीन्स व्हॅल्यू आपण कशा पद्धतीनं फाइंड करू शकतो. जो इलिप्स आहे तो इलिप्सची जी व्हॅल्यू आहे ए इज इक्वल टू पाय ए बी बरोबर. ए इज इक्वल टू पाय ए बी हे जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर ती व्हॅल्यू आपण कशा पद्धतीने फाइंड करतो की ए इज इक्वल टू पाय ए बी. मग सर्कम्फरन्स जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर ती सर्कम्फरन्स सी इज इक्विव्हॅलंट टू पाय आणि 3 × a + b. या पद्धतीने आपण ती व्हॅल्यू काय करतो फाइंड करतो 3 × a + b मायनस स्क्वेअर रूट ऑफ a + 3 × b ब्रॅकेटमध्ये b + 3 × a. या पद्धतीने काय आहे सर्कम्फरन्सचा काय फॉर्म्युला आहे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर नेक्स्ट इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल मीन्स काय व्हॉट इज मीन बाय इक्विलॅटरल ट्रायंगल. त्यामध्ये काय असतात दोन साईड काय असतात इक्वल असतात. ज्या ट्रायंगलमध्ये दोन साईड इक्वल असतात त्यास काय म्हणायचं इक्विलॅटरल ट्रायंगल. फॉर एक्झाम्पल एस ही साईड दिली त्याच पद्धतीने हाईट दिली आपल्याला
बरोबर. मग हाईट आपण कशा पद्धतीने फाइंड करतो की √3/2 इंटू एस. आणि एरिया जर आपल्याला फाइंड करायचा असेल तर एची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड करतो, ए इज इक्वल टू √3/4 इंटू एसचा स्क्वेअर. हे काय आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे. बरोबर. त्यामध्ये ॲन्युलस आपल्याला जर फाइंड करायचा असेल तर फर्स्ट जो सर्कल आहे त्याचा रेडियस स्मॉल आर आहे आणि जो त्यानंतर जो सर्कल आहे त्याचं रेडियस कॅपिटल आर आहे. बरोबर. आर मीन्स काय, स्मॉल लेटरमध्ये आर मीन्स काय, इनर रेडियस, आणि कॅपिटल आरमध्ये आउटर रेडियस. बरोबर. आणि त्याचं जर ॲव्हरेज आपल्याला काढायचं असेल, ॲव्हरेज रेडियस मीन्स पी इज इक्वल टू, बरोबर, ॲव्हरेज रेडियस पी इज इक्वल टू जर काढायचा असेल तर तो काय आहे, 1/2 आर प्लस कॅपिटल आर. आणि त्याची विड्थ काय येईल, विड्थ इज इक्वल टू आर कॅपिटल आर मायनस स्मॉल आर. एरिया ए इज इक्वल टू काय येईल, पाय ब्रॅकेटमध्ये आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर. मग ए इज इक्वल टू काय येईल, 2π p इंटू डब्ल्यू, 2π p इंटू डब्ल्यू. त्याच पद्धतीने नेक्स्ट पॅरललग्राम याची व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायची तर व्हॉट इज मीन बाय पॅरललग्राम. पॅरललग्रामचे डायग्राम या पद्धतीनं येईल. यामध्ये जर बघितलं तर यामध्ये काय आहे, बी आहे, बी मीन्स काय, बेस, एच आहे, एच मीन्स काय, हाईट, आणि ए मीन्स काय, साईड. आणि त्याचा जर एरिया आपल्याला फाइंड करायचा असेल, ए इज इक्वल टू, तर ते काय येईल, बी एच. बरोबर. बी आणि एच याचं मल्टिप्लिकेशन. त्याचं परिमीटरचा जर फॉर्म्युला असेल, परिमीटरचा फॉर्म्युला, तर तो काय आहे, पी इज इक्वल टू 2a प्लस 2b, 2a प्लस 2b. हे काय आहे, पॅरललग्राम. त्यानंतर ट्रॅपेझॉइड. आता जर ट्रॅपेझॉइड जर बघितलं तर बी इज इक्वल टू बेस आणि एच इज इक्वल टू हाईट आपल्याला दिली. त्याच पद्धतीने सी आणि डी हे काय आहे, साईड्स. तर त्याचा एरिया जर आपल्याला फाइंड करायचा असेल, ए इज इक्वल टू, तर एची व्हॅल्यू काय येईल, 1/2 ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी इंटू एच. बरोबर. आणि त्याच पद्धतीने परिमीटर जर फाइंड करायचं असेल, पीची व्हॅल्यू काय येईल, ए प्लस बी प्लस सी प्लस डी. बरोबर. या पद्धतीनं काय येईल, व्हॅल्यू येईल. त्याच पद्धतीनं रेग्युलर पॅलिगॉन जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर रेग्युलर पॅलिगॉन ही व्हॅल्यू कशा पद्धतीनं फाइंड होईल, तर रेग्युलर पॅलिगॉन ही व्हॅल्यू होईल, एस इज इक्वल टू साईड लेंथ. बरोबर. आणि एन इज इक्वल टू मेंबर ऑफ साईड्स. बरोबर. तर त्याच पद्धतीने सर्कम्फरन्स ऑफ रेडियस आर इज इक्वल टू 1/2, त्याचा जर एरिया फाइंड करायचा असेल तर एरियाचा फॉर्म्युला काय आहे, ए इज इक्वल टू 1/2 पाय एस स्क्वेअर इंटू कॉट पाय बाय एस. त्याच पद्धतीनं अजून एक एरियाचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 पाय आर स्क्वेअर साईन 2π बाय एस. या पद्धतीनं रेग्युलर पॅलिगॉन याचं काय आहे, रेग्युलर पॉलिगॉन याचं काय आहे, याचं काय आहे, फॉर्म्युला आहे. तर यानंतर हे जे मी तुम्हाला जे दाखवली फॉर्म्युले, बरोबर, हे जे दाखवले फॉर्म्युले, तर त्या फॉर्म्युलेचाच यूज करून आपल्याला खाली दिलेले जे एक्झाम्पल आहे ते काय करायचे, सॉल्व करायचे. सिम्पल, एवढं काही हार्ड नाही आहे, सिम्पल आहे. तर हे जेवढे फॉर्म्युले दिले त्यानुसार आपल्याला खाली दिलेले एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यामध्ये जर पाहिलं आहे की फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं की इफ द डायगोनल ऑफ रोम्बस आर 16 cm and
12 सेंटीमीटर. फाइंड इट्स एरिया. त्याचं काय करायचं आहे, एरिया फाइंड करायचा. तर तो कशा पद्धतीनं आपण फाइंड करू शकतो. तर वी हॅव एरिया ऑफ रोम्बस जर घेतला, वी हॅव एरिया ऑफ रोम्बस जर घेतला तर तो काय 1/2 इंटू D1 इंटू D2 बरोबर. मग D1 मीन्स काय, डायगोनल ऑफ फर्स्ट, D2 मीन्स काय, डायगोनल ऑफ सेकंड. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली तर ती काय येईल 1/2 इंटू 16 इंटू 12. आणि हे जर सिम्प्लिफाय केलं तर ते काय येतं 96 बरोबर. मग आपल्याला काय सांगितलं होतं, इफ द डायगोनल ऑफ रोम्बस, डायगोनल जे रोम्बस आहे त्याचे डायगोनल दिले होते 16 सेंटीमीटर आणि 12 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, त्याचा एरिया फाइंड करायचा होता. तर तो एरिया काय आला 96 स्क्वेअर सेंटीमीटर बरोबर. 96 स्क्वेअर सेंटीमीटर हा काय आला, त्याचा एरिया आला. या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व करायचं. आता यामध्ये आणखीन एक एक्झाम्पल दिलं आहे की इफ द एरिया ऑफ रेक्टँग्युलर courtyard is 3000 square meter, its sides are in the ratio is 6:5. Find the perimeter of courtyard. यामध्ये लेंथ दिली 6 इंटू द साइड्स ऑफ रेक्टँग्युलर courtyard. त्याच पद्धतीनं बीड दिली बरोबर. लेंथ दिली 6x आणि बीड काय दिली 5x. तर त्यामध्ये जर बघितलं तर x इज द स्टँडर्ड युनिट ऑफ मेजर. मग एरिया ऑफ courtyard जर फाइंड केला तर तो काय येईल लेंथ इंटू ब्रीड. म्हणजे एरिया ऑफ courtyard काय दिला 3000 आणि मग इज इक्वल टू काय येईल 6x इंटू 5x. मग ते काय होईल, हे जर सॉल्व केलं तर ते काय होईल 30x स्क्वेअर इज इक्वल टू 3000 म्हणजे x स्क्वेअर इज इक्वल टू 100 मीन्स x इज इक्वल टू 10. मग लेंथ जर फाइंड केली तर लेंथ काय येईल 6x. मग यामध्ये एकची व्हॅल्यू 10 पुट करा, 6 इंटू 10 म्हणजे 60 मीटर. त्याच पद्धतीने ब्रीड बी जर यामध्ये पुट केले तर 5 इंटू 10 यामध्ये पुट केलं तर ते काय 50 मीटर बरोबर. नेक्स्ट पेरिमीटर ऑफ रेक्टँग्युलर courtyard. यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली तर ते काय 2 इंटू लेंथ प्लस बीड म्हणजे हे काय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 16 प्लस 50 म्हणजे ते काय येत आहे 250 मीटर. म्हणजे त्या रेक्टँग्युलरची पेरिमीटर काय येतं 220 मीटर. या पद्धतीने काय करायचं, हे एक्झाम्पल काय करायचं सॉल्व करायचं. यानंतर एक एक्झाम्पल नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.